2 चोरी आणि एकही पुरावा नाही. काय ना मित्रांनो, रहस्य जितकं गडद होतं तितकाच त्याचा पाठलाग पण धोकादायक बनतो. देवगडवाडीमधली भीती आता अफवांमधून वास्तवात उतरली होती. प्रत्येक मुखवट्यामागे एक नवीन संकेत आणि प्रत्येक संकेतामागे दडलेलं जुनं गुपित. आणि आता हा खेळ संपवण्यासाठी मैदानात उतरतो एक असा अधिकारी जो पुरावे पाहत नाही तर तो त्यामागचा विचार वाचतो. पण त्यालाही माहीत नव्हतं की चोर आधीपासूनच त्याची वाट पाहत होता. भाग 3. तपासाची सुरुवात. सकाळचे 8:30 वाजले होते. देवगडवाडीच्या पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांची गर्दी जमली होती. 2 मोठ्या चोऱ्या, एकही पुरावा नाही आणि आता संपूर्ण जिल्ह्यात एकच नाव चर्चेत होतं, मुखवट्यामागचा चोर. पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या चेहऱ्यावरती निराशा स्पष्ट दिसत होती. ते टेबलावर ठेवलेल्या 2 मुखवट्यांकडे पाहत होते. पहिल्या मुखवट्यावर विचित्र हसू आणि दुसऱ्यावर दुसरा शब्द. जणू चोर त्यांच्याशी खेळतच होता. तेवढ्यात फोनची रिंग वाजली. देशमुखांनी रिसिव्हर उचलला. फोनच्या दुसऱ्या बाजूने वरिष्ठ अधिकाऱ्यांचा गंभीर आवाज आला. देशमुख, आता हा तपास तुमच्या हातात राहणार नाही. देशमुख काही क्षण शांत राहिले. मुंबईहून गुन्हे अन्वेषण विभागाचा एक अधिकारी येतोय. त्याचं नाव अर्जुन देशमुख. मुंबईत एका मोठ्या कॉन्फरन्स रूममध्ये अनेक अधिकारी बसले होते. भिंतीवर देवगडवाडीचा मोठा नकाशा लावला होता. स्क्रीनवर चोरीचे फोटो दिसत होते. एक अधिकारी म्हणाला, 2 चोरी, दोन्ही ठिकाणी एकच मुखवटा आणि कोणताही पुरावा नाही. तेवढ्यात खोलीचं दार उघडलं. साधा पांढरा शर्ट, गडद निळ्या रंगाची जीन्स, हातात फाईल, शांत चेहरा आणि डोळ्यात एक विलक्षण निरीक्षण शक्ती. तो होता अर्जुन देशमुख. त्याने खुर्चीवर बसण्याऐवजी थेट स्क्रीनसमोर जाऊन फोटो पाहायला सुरुवात केली. काही क्षण कोणीच काही बोललं नाही. अर्जुनने पहिला मुखवटा हातात घेतला. तो हळूहळू फिरवला, आतून पाहिला, नंतर दुसरा. तो हलकसा हसला. तुम्ही काय शोधत होतात? एक अधिकारी म्हणाला, फिंगरप्रिंट्स. अर्जुन शांतपणे म्हणाला, म्हणूनच काही सापडलं नाही. अर्जुनने दोन्ही मुखवटे टेबलावर ठेवले. तो म्हणाला, हा माणूस काही लपवत नाहीये, तर तो आपल्याला काहीतरी दाखवतोय. त्याने मुखवट्याच्या कडेला बोट ठेवलं. हे पाहिलंत का? एक बारीक लाल धागा. हा धागा मुद्दाम सोडला आहे. हा पुरावा नाही तर संदेश आहे. सगळेच त्याच्याकडे बघून गोंधळतात. अर्जुन पुढे म्हणाला, ज्याला फक्त चोरी करायची असते तो मागे काहीच ठेवत नाही, पण हा प्रत्येक चोरी मागे एक मुखवटा ठेवतो. म्हणजे त्याला पकडलं जाण्याची भीती नाही. त्याला पकडून घ्यायचंच नाही, तर कोणीतरी त्याचा अर्थ समजून घ्यावा असं वाटतंय. खोलीत शांतता पसरली. वरिष्ठ अधिकारी म्हणाले, किती वेळ लागेल? अर्जुनने देवगडवाडीचा नकाशा हातात घेतला. जर माझा अंदाज बरोबर असेल तर तिसरी चोरी आधीच ठरलेली आहे. इथे देवगडवाडीत दुपारचे 3 वाजले होते आणि गावात एक काळी SUV येऊन थांबली. गावकरी उत्सुकतेने पाहू लागले. त्यातून अर्जुन उतरला. त्याने पहिल्यांदा पोलीस ठाण्यात न जाता थेट गजानन सावंत यांच्या हवेलीकडे जाण्याचा निर्णय घेतला. गजानन सावंत त्याचीच वाट पाहत होते. अर्जुन घरात शिरला. त्याने काहीच विचारलं नाही. फक्त शांतपणे तो पूर्ण घर पाहू लागला. भिंतीवरील चित्र, जुनं घड्याळ, तिजोरी, जमिनीवरील ओरखडे, दरवाजे, खिडक्या, जणू तो सगळ्याशीच बोलू लागला होता. गजानन अस्वस्थ झाले. काही विचारणार नाही का? अर्जुनने उत्तर दिलं नाही. तो थेट तिजोरीकडे गेला. काही क्षण तो पाहत राहिला आणि मग अचानक विचारलं, तुम्ही पोलिसांना सगळं सांगितलं आहे ना? गजानन दचकले. म्हणजे जे चोरीला गेलंय त्यात फक्त दागिने आणि पैसेच होते? गजानन काही क्षण गप्प राहिले आणि बोलले, हो. अर्जुन त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, तुम्ही खोटं बोलत आहात. खोलीत शांतता पसरली. सुलभा सावंत यांच्या हातातील चहाचा कप थरथरू लागला. अर्जुनने खिशातून एक फोटो काढला. तोच विहिरीजवळ सापडलेला कृष्णधवल फोटो. त्याने गजानन समोर तो फोटो ठेवत विचारलं, हे 5 जण कोण? गजाननचा चेहरा फिकट पडला. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले. हा खूप जुना फोटो आहे, मला आठवत नाही. अर्जुन शांतपणे म्हणाला, आठवेल, कारण ही कथा इथूनच सुरू झाली आहे. अर्जुन हवेलीतून बाहेर पडला. समोर एक पोस्टमन उभा होता. साधा गणवेश, खांद्यावरती पत्रांची बॅग आणि चेहऱ्यावर निरागस हसू. साहेब, सावतांसाठी एक रजिस्टर पोस्ट आहे. अर्जुनने त्याच्याकडे पाहिलं. नाव विठ्ठल. किती वर्षांपासून पोस्टमन आहात? 20 वर्ष. म्हणजे गावातल्या प्रत्येक घरात जाता? विठ्ठल हसला. हो, प्रत्येक घरात. अर्जुननेही हलकंसं हसू दिलं, पण त्याच्या नजरेने विठ्ठलची बॅग पाहिली. त्या बॅगेवर लाल रंगाचा एक बारीक धागा अडकला होता, अगदी तसाच जसा मुखवट्यांमध्ये सापडला होता. अर्जुनच्या चेहऱ्यावर कुठचाही बदल झाला नाही. तो पुढे निघून गेला. त्या रात्री गावच्या बाहेरच्या जुन्या दीपगृहात तो मुखवटा घातलेला माणूस शांतपणे बसला होता.
त्याच्यासमोर मेणबत्ती पेटलेली होती आणि हातात तीच छोटी वही. त्याने तिसऱ्या नावाभोवती एक वर्तुळ काढलं, पण यावेळी त्याने वहीच्या शेवटच्या पानावरती एक नवीन नाव लिहिलं, अर्जुन. त्याने काही क्षण त्या नावाकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, स्वागत आहे अधिकारी, आता खेळ सुरू होईल. त्या क्षणी जोराच्या वाऱ्याने दीपगृहाची मेणबत्ती विझली आणि पूर्ण परिसर अंधारात बुडाला. पुढील भागात अर्जुनला पहिला मोठा धागा मिळतो आणि तो धागा त्याला एका अशा व्यक्तीकडे घेऊन जातो ज्याच्यावरती संपूर्ण गाव डोळे झाकून विश्वास ठेवतं. आणि त्या रात्री मुखवट्यामागचा चोर अर्जुनसाठी पहिल्यांदाच एक वैयक्तिक संदेश ठेवतो.